संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ आपण यामध्ये बघणार. अभंग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात. तया ठेविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. हे काव्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्ती स्मरणासाठी आहे. हे संत ज्ञानेश्वर हे मराठीतील महान संत, तत्वज्ञ आणि योगी होते. त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने संपूर्ण महाराष्ट्रातील संत परंपरेला नवी दिशा दिली. त्यांचे जीवन आणि कार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र म्हणजे अलंकापुरी म्हणजे पुण्यभूमी, जिथे संत ज्ञानेश्वर महाराज राहिले आणि त्यांनी भक्तीचा प्रचार केला. ती भूमी पवित्र आहे कारण तिथे ज्ञानयोग आणि भक्तियोगाचा संगम घडला. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात. संत ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचे राजा होते. ते केवळ एक संत नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञानाचा दिवा आहे. तया आठविता महापुण्य राशी. संत ज्ञानेश्वरांना आठवल्यावर भक्ताच्या आयुष्यात पुण्याची वृद्धी होते. त्यांची शिकवण ही केवळ ग्रंथातून वाचण्यासाठी नसून ती आचरणात आणण्यासारखी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. या चरणात कवी संत ज्ञानेश्वर महाराजांना प्रणाम. संत हे सद्गुरू असतात आणि त्यांचा आशीर्वाद लाभल्यास जीवनातील अंधकार नष्ट होतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साध, तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली यावं, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवकर. हा संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. यात पंढरपूरच्या विठोबाच्या रूपाचे सौंदर्य आणि भक्ताच्या मनात त्याला पाहून उमटणारी भक्तिभावना यांचे वर्णन केले. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साध. जेव्हा भक्त विठ्ठलाचे रूप पाहतो तेव्हा त्याच्या हृदयात प्रचंड आनंद उत्पन्न होतो. हा आनंद हा भौतिक नाही तर आध्यात्मिक आहे, जो केवळ भक्तालाच. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. हा विठ्ठलच खरा आहे, तो श्रीकृष्ण आहे. त्यांच्याशिवाय जीवनातील कोणतेही सौंदर्य अपूर्ण आहे. नंबर 3. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली यावं. भक्ताला विठ्ठलाची भक्ती करायला मिळणे हे पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच शक्य होते. यासाठी मन शुद्धी आणि भक्तिभाव असणे आवश्यक आहे. नंबर 4. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देव. विठ्ठल म्हणजे सर्व सुखाचा स्रोत आहे. तो भक्ताच्या इच्छेची पूर्ती करणारा देव नाही, तर तो आध्यात्मिक ज्ञान देणारा मार्गदर्शक आहे. रखुमादेवीचा प्रिय स्वामी आहे आणि त्यामुळे तो संपूर्ण विश्वाचा पिता आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून, तुळशी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हे चित्त. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तक भणी विराज. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पायन श्रीमुख आवड. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे धारणेचे महत्त्व आणि त्यांच्या रूपाचे सौंदर्य वर्णन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. ध्यान करण्यासाठी कोणते वस्त्र, माळा किंवा ठराविक जागेची गरज. विठ्ठल उभा असलेल्या त्यांच्या विटेवर तो साधा, सहज आणि सुलभ रूप धारण करणे हाच सर्वोत्तम ध्यानाचा मार्ग आहे. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. त्यांच्या गळ्यात तुळशी माळ आहे आणि तो काशी पिवळ्या रंगाचा पितांबर परिधान करतो. भक्ताने नेहमी या रूपाचे ध्यान करावे. त्यांच्या भक्तीत उरली. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तक भणी विराज. विठ्ठलाच्या कानात मकराकृती कुंडले आहे, जी तेजाने झळकत आहे. त्यांच्या गळ्यात कस्तुभमणी आहे,
जी श्रीकृष्णाच्या दिव्याचे प्रतीक आहे. तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडे. संत तुकाराम महाराज म्हणतात की मला कोणतीही एक सुख नको आहे. मला फक्त विठ्ठलाच्या मुखदर्शनाचा आनंद मिळावा हेच माझे अंतिम समाधान आहे. याच्यावरून निष्कर्ष बघा कसा येईल की ही 3 भक्तिगीते आणि अभंग आपल्याला शिकवतात की संत स्मरणाने जीवन पवित्र होते. ईश्वर दर्शन हा भक्तिमासाठी सर्वात मोठा आनंद आहे. खरा आनंद हा बाह्य आडंबर कर्मकांड सोडून प्रेम आणि श्रद्धेनेच साध्य करता येते. हे अभंग आणि भक्तिगीत केवळ गाण्यासाठी किंवा पठण करण्यासाठी नसून त्याचा भावार्थ समजून त्या विचारानुसार जीवन जगले. तर रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की